हरि जय जय राम कृष्ण
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर गोविंद 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 मना लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद
देवा तया नाही देवा तया म्हणे आळी तुका म्हणे आळी जीवे डोरेची वेगळी जीवे डोरेची गोविंद मोकळा करा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया तुका म्हणे आळी तुका म्हणे आळी आळीवर आई नाही आळी तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा तया विठाला
ते भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्र भूषण आणि वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय गोड आणि पहिल्या दिवसाकरिता पोषक असा अभंग निरूपणाला निवडलेला आहे. विठ्ठल मौजे सोनकिरे या गावामध्ये सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा 50वे वर्ष मोठ्या आनंदाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये ग्रामस्थ एकत्र येऊन साजरं करतायत. या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होत असताना या 50व्या वर्षातली पहिल्या दिवसाचं पहिलं कीर्तन करण्याचा मान मला मिळाला हे माझं भाग्य आहे. लक्षात ठेवा. मला खरं तर तारीख 1 का 2 काहीतरी दिली होती, 3 दिली होती, 3 तारीख. त्याच्यानंतर पुन्हा 8 दिवसानं फोन आला, महाराज असं असं आहे तुमची पहिला दिवस सांगितला नव्हता मला, 29 तारीख तुमची मोकळी आहे का. माझ्याकडे मोकळी होती, मी 1 मिनिटात होकार दिला. कीर्तन पहिलं असू दुसरं असू जागराचं असू किंवा काल्याचं असू, कीर्तन हे कीर्तन हे लक्षात ठेवा. आणि त्या उंचीनं त्या दर्जानं कीर्तन मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुद्धा खूप चांगली बैठक व्यवस्था केली आहे, खूप चांगलं तुम्ही कीर्तन ऐकता याची मला जाणीव आहे. आणि कीर्तन पहिल्या दिवसाचं आहे, ते कीर्तन त्या ताकदीनंच करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही किती उंचीनं ऐकताय त्याच्यावरती माझा, तुम्ही जेवढ्या उंचीनं ऐकाल तेवढं मी खोल सांगणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या ऐकण्याला उंची पाहिजे. आणि लोक कुठल्या लेवलनं ऐकते ते मला लगेच कळतं. त्यामुळे तुम्ही फार उंचीनं कीर्तन ऐका. 2 तास तुमच्यासमोर कीर्तन करण्याकरता मी काही दुपारी पुस्तकं पाठ करून आलो. कीर्तन हा मुक्त संवाद आहे. गेल्या 23 वर्षामध्ये साधू संतांच्या ज्येष्ठांच्या गुरुवाऱ्यांच्या मुखातून किंवा स्व अध्ययनातून जे काही मिळवलं आहे त्याचा कस लावून तुमच्यासमोर मी आज ते चांगले चांगले मुद्दे तुमच्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही त्या उंचीनं ऐकलं पाहिजे एवढीच अपेक्षा. 50 वर्षापूर्वी हे रोपटं लावणाऱ्यांना खूप धन्यवाद आहेत. मी आलेल्या विचारलं, म्हणलं 50 वर्षापूर्वी रोपटं लावणाऱ्यांपैकी कोण आहेत का. मला कळा सांगितलं 1-2 लोक आहेत अजून. त्यांनाही सर्वप्रथम वंदन करतो की 50 वर्षापूर्वी त्यांनी पारायण सुरू करण्याचं धाडस केलं, म्हणून आपण 50व्या वर्षामध्ये आनंदात ह्या कीर्तन श्रवणाचा आनंद घेतो. खरं पाहिलं तर 50 वर्ष हे बारकं नाही बरं का. मला या विषयावरती आधी बोलूया. माझा पहिला दिवस आहे आजचा. मला जन्माला येऊन 39 झाली, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी 11 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. हा विषय बारका नाही. महिला मंडळ ऐका बरं. 12 वर्षाच्या नंतर पारमार्थिक किंवा आध्यात्मिक सेवेला 12 वर्ष पूर्ण होतात. त्यावेळी एक तपपूर्ती म्हणलं जातं. 12 मध्ये 12 घातल्याच्या नंतर 24 वर्षाला द्वितीय तपपूर्ती, बार्त्रिक 36व्या वर्षी तृतीय तपपूर्ती, 48व्या वर्षी चतुर्थ तपपूर्ती. मला वाटते 4थ्या तपपूर्तीला सुद्धा माझं कीर्तन होतं. 48व्या वर्षी, गेल्या वर्षी नव्हतं. हो, 49 मध्ये गेलं आणि हे 50वे वर्ष.
ऐका, जी रोज देवाची पूजा करतात अशी कोण माणसं आहेत का इथं? खरं सांगायचं, मी रोज देवाची पूजा करतो. हे बघा, अगदी अगदी मोकळ्या मनानं बोला. मी खूप या गावावरती प्रेम करणारा माणूस आहे आणि मी कधीही 23 वर्षात माझी अशी जीभ अशी बाटवलेली नाही. तारीख दिली मी पळत आलोय. मला काय 55,000 द्या, 50,000 द्या, नुसता नारळ दिला तरी प्रवीण महाराज उड्या मारत जाणार. हा स्वभाव आहे आपला. मी तुमच्याशी एक मुक्त संवाद साधण्याकरता आलोय. रोज देवाची पूजा करणार कोण आहे का इथं? रोज या मावशी तिकडं, तुम्ही रोज. आता ऐका, 12 वर्ष ऐका ना जरा, ऐका, नका ना कुजबुज करू नका. मी लय चांगलं सांगणार आहे. हो, सुरुवातीलाच असं माझी बुद्धी अशी डायव्हर्ट करू नका. म्हणजे कुठंतरी मी जावयाच्या सासूच्या सासऱ्याच्या गोष्टी सांगायलाच येत नाहीत मला, पण ते असं काहीतरी 2 तास मला गप्पा मारून असं बी जायचंच आहे. पण 2 तास तुमच्यासाठी आलोच तर मला चांगलं सांगू द्या, अजिबात कुजबुज नको. एकाच देवाची 12 वर्ष अखंडपणे सेवा केल्याच्या नंतर तो देव सेवा करणाऱ्या भक्ताकडे बघून हसतो. किती वर्षानं? 12 वर्षाच्या नंतर एकाच देवाची एकाच भक्तानं अखंड वर्ष 12 वर्ष सेवा केल्याच्या नंतर अखंड तो देव त्या सेवा करणाऱ्या भक्ताकडे बघून फक्त हसतो. देवानं फक्त आपल्याकडे बघून हसण्याकरता किती वर्ष सेवा करावी लागते? 12 वर्ष. ही तर तूप आज खाल्लं की उद्या रूप पाहिजे लोकांना. ह्या वर्षी काय धडबल झालं नाही की दुसऱ्या वर्षी दिंडी बदलाय बसलीत लोक. 4 वर्ष दिंड्या केल्या की लोकांना असं वाटतंय घरामध्ये पाळणा झुलावा आणि घरावरती झेंडा लागावा. सोपं नाही. 50व्या वर्षी तुमचं म्हणून सांगतोय. 12 मध्ये पुन्हा 12 घातल्याच्या नंतर 24व्या वर्षी तो देव भक्ताबरोबर बोलतो. किती वर्षानं? 24 वर्षानं भक्ताबरोबर. मग तो स्वप्नात येऊन बोलेल, दृष्टांत देईल, कुठंतरी असं आपल्याला जाणीव होईल माझा देव बोलतोय माझ्याशी. सेवा करत असताना, देवाला सकाळी नटवत असताना, फुलं वाहत असताना, त्याची आरती करत असताना, त्याची धूप दीप या सगळी सेवा करत असताना जाणवतो देव आपल्या बोलतोय, आपल्याबरोबर हसतोय. पण त्या उंचीची सेवा करावी लागते, टाइमपास म्हणून नाही. 24 वर्षानं बोलतो. 24 मध्ये पुन्हा 12 घातल्याच्या नंतर 36व्या वर्षी देव भक्ताची कामं करतो. अखंडपणे 36 वर्ष तुम्ही एकाच देवाची सेवा करा. तुम्हाला तुमची कामं करायची गरज नाही, देव तुमची कामं करेल. आणि 48व्या वर्षानं तो भक्तच देव होतो असं जर शास्त्र सांगत असेल तर तुम्ही 48च्या पुढे ना. आता किती जणांची कामं देव करतो आणि किती जणांवर देव बोलतो आणि किती जण देवच झालेत हे आता मला गावात 8 दिवस थांबून तपसाय पाहिजे. आता मला काय तसं म्हणून 50 वर्ष ही सेवा बारकी नाही, खूप मोठी सेवा आहे. 50 वर्ष अखंड सेवा केलेली लोक या ठिकाणी असतील. पण 12 वर्षामध्ये देव फक्त हसतो. देव प्राप्त करण्यासाठी प्रचंड उंचीची साधना करावी लागते आणि या ग्रामस्थांनी ते टिकवले. वेड वाकडं का होईना चालू ठेवले. सप्ताह असला, पारायण असले, कुठलेही कार्यक्रम असले, चढ उतार, वर खाली, मोठे लहान हे होत राहते. पण 50वं वर्ष तुम्ही गाठलं त्याबद्दल ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद. विठ्ठल या सगळ्याची जाणीव माणसालाच आहे ना. चांगला ऐकताय म्हणून चांगलं सांगतोय. या सगळ्याची जाणीव माणसालाच असते ना. पाप पुण्य चांगलं वाईट कुणाला कळतं? माणसाला. आपल्याला म्हणजे माणसाला, म्हणजे आपल्या दोघांनाच नाही, माणसांना. हो, पाप पुण्य हे केवळ माणसाला कळतं. पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगती किंवा याची देही घडे आणि कहे
वादक हे कलाकार मंडळी ग्रामस्थांनी खूप चांगल्या उंचीचे आणले. बळीराम महाराज सुंदर इथं गायक आहेत. कालच त्यांच्या गावी माझं कीर्तन होतं, परवा दिवशी संध्याकाळी बीडला. महेश महाराज ज्याने आत्ताची हे प्रमाण दिलं आत्ताचं, तुषार मला सुंदर मृदंग तुम्ही ऐकताय. हो, ही 50व्या वर्षी तुम्ही चांगले कलाकार, महाराष्ट्रातील ख्यातकीर्त हे कलाकार या ठिकाणी पाचारण त्यांना निमंत्रण केले. धन्यवाद आहे तुम्हाला. ऐका आता, अधूनमधून तुम्ही त्यांचं गाणं ऐकालच. याची देही घडे देवाचे भजन, आणिक हे ज्ञान नाही कोटे, किंवा पशुकाय पाप पुण्य जाणती, आणि उत्तम मध्यम भोग भोगिते. पशु पक्ष्यांना पाप पुण्याची जाणीव अजिबात नाही. पुरुष मंडळी ऐका नीट जरा, कुसबुस नको अजिबात. बेसिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो ना, बेसिक ज्ञान, सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. किती? सामान्य ज्ञानाचे प्रकार आहेत 4. वारकरी साहित्यामध्ये त्याची नोंद आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान. हे 4 बेसिक ज्ञानाचे प्रकारे शास्त्राने त्याला सामान्य ज्ञान म्हणले. आहार म्हणजे भूक लागल्याच्या नंतर खाल्लं पाहिजे. एक किड्या मुंगीला सुद्धा तीच अक्कल आहे, गटारातल्या डुकराला कुत्र्याला सुद्धा तीच अक्कल आहे, माणसाला सुद्धा तीच अक्कल आहे. भूक लागल्यावरतीच खाल्लं जातं. हे सामान्य ज्ञान आहे. भूक लागली की आता खाल्लं पाहिजे, आपला आहार आपल्या पोटापाण्याच्या व्यवस्थेकरता धडपड केली पाहिजे. हे सामान्य ज्ञान 84 लाख जीवांना एकसारखंच आहे. त्याला म्हणले आहार. 2 नंबरचं ज्ञान आहे निद्रा. शरीर थकल्याच्या नंतर विश्रांती घेतली पाहिजे. किड्या मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे जीव विश्रांती घेतात. आकाशामध्ये उडणारे पक्षी सुद्धा विश्रांती घेतात. पाण्यामध्ये पोहणारा मासा सुद्धा झोपतो. फक्त जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पाण्यातील मासा झोप घेई कैसा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पाण्यातला मासा सुद्धा झोपतो, आकाशामध्ये उडणारा पक्षी सुद्धा झोपतो, माणूस सुद्धा झोपतो. किड्या मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे जीव झोपतात, म्हणजे आराम करतात. त्याला 2 नंबरला म्हणले निद्रा, आहार निद्रा. 3 नंबरला आहे भय. स्वतःचा जीव वाचवण्याकरता प्रयत्न करणं. सगळे जीव स्वतःच्या जीवाची भीती प्रत्येक जीवाला आहे. आणि 4 नंबरला मैथून, पुढची पिढी निर्माण करण्याची अक्कल सगळ्या जीवांना आहे. 84 लाख प्रकारचे जीवजंतू या सृष्टीमध्ये आनंदात विहार करतायत. ऐका नीट, ऐका. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं गोड सुंदर असं वर्णन केलं. ऐसे जाणावया निज स्वरूपाते, पूर्वी तेने श्री अनंते, आपल्या मायेचे निसत्ते केली बहुत शरीरे, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जलचरे, चराचरी ते बहु एक. जमिनीवरती सरपटणारे प्राणी तयार केले, आकाशामध्ये उडणारे प्राणी तयार केले, 4 पायाचे, शिंगवाले, केसवाले, शिपटवाले, पाण्यामध्ये पोहणारे प्राणी तयार केले. खूप प्राणी भगवंतानं तयार केले, पण त्यांच्याकडे बघून समाधान वाटलं नाही देवाला. म्हणून देवानं आपल्या जीवाभावाचा, आपल्यावर प्रेम करणारा, आपल्या विश्वासातला कोणतरी असावा, माझ्या विश्वासातला, माझ्यावर प्रेम करणारा कोणतरी असावा म्हणून बुद्धिमान एक प्राणी तयार केला. त्या माणसाचं नाव आहे माणूस. बरं का, त्याचं नाव आहे माणूस. हो. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, किंवा दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासी जीवपण भवरोग. इंद्रिय हात पाय कान डोळे हे सगळं दिलं. त्याचं उत्तर सुद्धा त्याच चरणामध्ये प्रमाणामध्ये दिलंय. इंद्रिय हात पाय कान, हो, डोळे मुख बोलाया वचन. याचं उत्तर काय? जेणे तू जोडसी. भगवंताला जोडण्याकरता इतरांपेक्षा माणसाला विशेष बनवलेलं आहे. इतरांपेक्षा माणूस वेगळा आहे. मग अशी प्रमाण आलं, पशु काय पाप पुण्य जाणती. 84 लाख जीवांपैकी 83,99,000 आणि 999 जीवांना पाप पुण्य कळत नाही. जर जनावराला पाप पुण्य जर कळत असतं ना, जनावराला कीर्तन ऐकल्याच्या नंतर पुण्य मिळतं. महाबळेश्वरच्या पायथ्यावरून जावली तालुक्यातून प्रवीण महाराज कीर्तनाला आलेत. आज 50व्या वर्षातला पहिला दिवस आहे. कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य मिळतं. थोडं तरी कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर पुण्य मिळतं हे जर जनावरांना कळत असतं ना, तर सोनकेरे गावातल्या सगळ्या गाया, म्हशी, जनावरं, कुत्री, मांजरं इथं येऊन बसली असती. पण कुणी जनावरं इथं आली कारण त्यांना पाप पुण्याचं ज्ञान त्यांना नाही. तुम्ही बसलाय, त्यांना पाप पुण्य कळतंय. हो,
4 शब्द देवाची कीर्तनामधून ऐकले तर आपल्याला पुण्य मिळेल. म्हणून माणसालाच विशेष ज्ञान आहे. म्हणून माणसालाच जगतपित्या गोविंदाच्या प्राप्ती करण्याकरता प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची अक्कल आहे आणि ते ज्ञान याच देहाला आहे. विठ्ठल मथळा तुमच्या समोर ठेवतो. अरे गोविंदाचा छंद जीवाला लागावा. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचा छंद मनाला लागल्याच्या नंतर आणि गोविंदाचा छंद तुकाराम महाराज म्हणतात गोविंदाचा छंद या मनाला लागला पाहिजे. आता छंद लागतो लोकांना, पण बऱ्याचशा लोकांचा परमार्थ दिखाव्याचा आहे. बऱ्याचशा लोकांचा परमार्थ प्रतिष्ठेसाठी, बऱ्याचशा लोकांचा परमार्थ स्वार्थासाठी आणि खूप काही लोकांचा परमार्थ हे दुसऱ्याच्या सुखासाठी. लक्षात इतरांना बरं वाटावं आपल्याविषयी म्हणून काही लोक करतात. ईश्वर प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी. ज्यांनी ज्यांनी देव मिळवण्याकरता प्रयत्न केले साहित्यामध्ये किंवा अनेक ठिकाणी संत चरित्रामध्ये याच्या नोंदी सापडतील आपल्याला. ज्या ज्या संतांनी देव मिळवण्याकरता प्रयत्न केले देवाने त्याला भेट दिलेलीच आहे. देवाने म्हणजे त्या भक्ताला देव शोधायला जावं लागलं नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. देवाला तो भक्त शोधत यावं लागलेले. शबरी सर्वांना माहिती. 50 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणजे तुम्ही पार कीर्तन करा उघडून पेलेली मंडळी सगळी. एवढा सोपा विषय नाही. 50 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय. अरे शबरीला भेटायला प्रभू रामचंद्र गेले, पण त्या उंचीचा तिचा परमार्थ होता. आश्रमात या कधी रे येशील ही माझी साधना. रामा रघुनंदना आश्रमात या
तिकडच्या म्हाताऱ्याच्या आश्रमात कधी येशील रे? ती शबरी वाट पाहत होती. देवाला एक दिवस जावं लागलं याचं ज्ञान सर्वांना, ही गोष्ट सर्वांना माहिती. छंद त्याचा लागावा. एका बारक्या मुलानं माझा एकदा फोन उचलला. आमच्या आश्रमाचं आमच्या श्री विठ्ठलधामचं काम सुरू होतं. कडिया ते सेंटरिंग काम करणारे एका ते मिस्त्री सकाळी 10 वाजताच ते दारू पेलेला असायचं. इलाज नव्हता कुणाचं काम. म्हणजे मी जरी कीर्तनकार असलो तरी मला त्याची रोज गरज लागत होती. आणि ते 2-3 दिवसांना गायब व्हायचे. त्याला शोधायला घरी जावं लागायचं. चल की रे बाबा चल की. म्हणजे कुणाला कुणाची गरज लागली सांगता येत नाही. माझं त्याच्याकडे काम होतं. सकाळी सकाळी फोन लावला. अरे बाबा आज काम बंद ठेवू नको. मी आज घरी, मला 2 दिवस कीर्तन नाहीत. कुठं काम चालू ठेव म्हणजे मला उभं राहता येते तिथे. त्याला फोन लावला. त्याचा फोन बारक्या पोरीनं उचलला. बारक्या छोट्या मुली. अगं दीदी पप्पांना फोन दे ना तुझ्या. ती पोरगी म्हणली बाबा माझ्या पप्पांची देवपूजा चालली. अरे मला शॉकच बसला ना. 440चा झटका. सकाळी 10 वाजता याच्या तोंडाचा वास येतो. ही देवपूजा करते. मी विचार करायला आपण काय कमी पडत नाही ना कुठे. पुन्हा अर्ध्या तासानं फोन केला. पुन्हा फोन त्याच पोरीनं उचलला. अगं दिदी दे ना तुझ्या पप्पांना फोन, महत्वाचं काम आहे. ती पोरगी म्हणली बाबा अहो खरंच माझ्या पप्पांची देवपूजा चालली, अजून संपली नाही, अर्धा तास. बापरे. पुन्हा मी 1 तासानं फोन केला. त्याच्या बायकोनं फोन उचलला. महाराज देवपूजा त्यांची चालली होती. 5 मिनिटात उरकल. त्यांचं उरकल्या फोन लावायला होती. तोपर्यंत 2 तास झाले होते. किती? 2 तास देवपूजा करतोय. दिवसभर दारू पिणारा माणूस. मला एवढा प्रश्न पडला. मी 23 वर्ष झाली कीर्तन करतोय पण 15 मिनिटाच्या वर कधीच देवाला वेळ दिला नाही. लक्षात कशाला पोहायचं. कधी कधी तर उशीर झालेला असला तर गण लावायचा. रामकृष्ण हरी घालीन लोटांगण चला पुढच्या गावाला. ही सत्य परिस्थिती आहे. कशाला आपलं लपून का ठेवा. 2 तास देवपूजा करणारा हा माणूस. मला प्रश्न पडला. माझं खरं त्याच्याकडे काम काय होतं ते विसरूनच गेलो मी. आणि बरोबर त्याला दुपारी आमच्या मेळ्याच्या बाजारात पकडला. अरे बाबा माझं महत्वाचं काम तुझ्याकडे होतं पण ते राहू दे सगळं. 2-2 तास देवपूजा कधीपासून. मला म्हटलं महाराज देवाचा माझा काहीही संबंध. अरे मग बायको तुझी म्हणली तास देवपूजा चालल्या, तुझी मुलगी म्हणली देवपूजा चालली, सत्य काय? मला चला चहा प्यायला सांगतो तुम्हाला. आणि मग मला चहाला घेऊन गेलं. मला म्हटला महाराज देवाशी माझं काहीही देणं घेणं नाही. बायको फार कशा गे माझी. सकाळी उठल्यापासून मला कामाला झुंबते. आंघोळ केली की तिचं आंघोळीनंतरचं पहिलं काम असतं देवपूजा करा. आणि तिला देवाचा नाद असल्यामुळं तुम्ही किती कीर्तन उंचीनं ऐकताय ते माझ्या लक्षात येते. तिला देवाचा नाद असल्यामुळं ती आंघोळ केल्या केल्या मला म्हणते देवपूजा करा. आणि मी जेवढी जास्त वेळ देवपूजा करेल तेवढं तिला बरं वाटतं. मग दिवसभर खुश असते मी देवपूजा जास्त वेळ केली की. आणि मला देवाचा लय कंटाळा म्हणतो. मग मी देवघरात जातो. आतून कडी लावतो. 3च मिनिटामध्ये देव सगळं ओंबळून असे ठेवतो. आणि आतनं कडी लावून जे ताणून देतो डाराडूर पंढरपूर. 2 तास काय पुन्हा बाहेर येत नाही. बायकोला वाटतं लयच भारी देवपूजा करतोय माझा मालक. आता या देवपूजेतून काय फलश्रुती होणार हो. अशी देवपूजा केल्यानंतर काय मिळणार आहे. हे फक्त बायकोला बरं वाटावं, कामाच्या कचाट्यातून कुठेतरी मुक्ती मिळावी याच्याकरता केलेली देवपूजा. ही देवपूजा देवाला मान्य नाही. ओळंगा शारंग धरू हे सारखे आली. ओळंगा शारंग धरून जानोबा म्हणतात नाही तरी संसार जाईल नाही तरी संसार जाईल. शरण जात्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. उपयोग नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात तो जगत पिता आहे, तो गोविंद आहे, ते ब्रह्म आहे.
त्याने विश्वाची निर्मिती केलेली, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवांशी संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले आणि सत्ता मात्रे तुझिया चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा वृक्षाचे ही पानं हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटी, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून त्याच्या सत्तेशिवाय. ते ब्रह्म आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय त्याच्या हातामध्ये. नीट आहे का? उत्पत्ती म्हणजे जन्माला घालणं, स्थिती म्हणजे सांभाळ करणं, आणि लय म्हणजे पुन्हा मातीत घालणं. जन्माला तोच घालतो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तोच सांभाळतो, आणि पुन्हा मातीत सुद्धा तोच घालतो. लक्षात ठेवा. उत्पत्ती म्हणजे जन्माला घालणं, स्थिती म्हणजे सांभाळ करणं, आणि लय म्हणजे पुन्हा विनाश प्रलय मातीत घालणं. लक्षात घ्या. जिथून आलोय तिथंच प्रत्येकाला जायचे. पंचतत्वातून निर्मिती आपली, पंचमहाभूतापासून निर्मिती आपली. हे कोण आहेत पंचतत्व? ही पंचतत्व कुणाची लेकरं आहेत? या विश्वाची हालचाल चालले त्यांचे मायबाप कोण आहेत? हे झाड असेल, वृक्ष असेल, तरुण, हे तुम्ही आम्ही सगळे असेल, 84 लाख जीवजंतू असतील, ही कुणाची लेकरं आहेत? ह्या सगळ्याचा मालक कोण आहे? केलाय कधी विचार आपण? आपण सगळे शेतकरी आहोत बरं का. शेतकरी, माझ्यासह आपण सगळे शेतकरी. सहज जो प्रश्न एखाद्याला विचारला, कोंबडी आधी का अंडा आधी? हो सांगा ना, उत्तर मला द्या ना. सांगा मग, कोंबडी आधी का अंडा आधी? खाता का? कोंबडी आधी का अंडा आधी? बोला की, किती सोपं आहे. तो पार PhD आधी कोंबडी का आधी अंडे? सांगा आधी काय सांग. हा नाही माहित तुला? काय तुला माहिती? सहज प्रश्न विचारला आधी. बरं सोपं सांगतो अजून तुम्हाला. 50 वर्ष कीर्तन ऐकलेली मंडळी, मला सुद्धा हलकं सांगून चालणार नाही. बरं आधी झाड, आंब्याचे झाड आहेत का तुमच्याकडे? आधी आंब्याचं झाड का फळ? आधी झाड, झाड आधी ना. मग ते फळ कुठून आलं? आधी झाड आहे, नंतर फळ. मग झाड कुठून आलं? त्याच्या आधीच्या फळापासून ना. मग ते फळ त्याच्या आधीच्या झाडापासून, ते झाड त्याच्या आधीच्या फळापासून, ते फळ त्याच्या आधीच्या झाडापासून. आधी कोंबडी का आधी अंड? कोंबडी आधी नंतर अंड. मग ती कोंबडी जी आरती आहे त्याच्या आरती आधी एक अंड होतं. मग ते अंड कुठून? त्याच्या आधीच्या कोंबडीपासून. ते कोंबडी त्याच्या आधीच्या अंड्यापासून, ते अंड त्याच्या आधीच्या कोंबडीपासून, ती कोंबडी त्याच्या आधीच्या अंड्यापासून, ते अंड खवऱ्या कोंबडीपासून, ती कोंबडी त्याच्या आधीच्या अंड्यापासून, ते अंड काळ्या कोंबडीपासून, त्याच्या आधीच्या आणि त्याच्या आधीच्या आणि त्याच्या आधीच्या. अरे सगळ्यात आधी काय? नाही कळत. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते. आणि तेथे एक ढालगज निर्माण झालं. काय नव्हतं आधी? शून्याकार ब्रह्म आहे. त्याला साहित्यामध्ये नोंदी, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. हे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 हे निराकार निर्गुण निर्गुणाया.
एका बाळ क्रीडेच्या अभंगामध्ये आले. तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताच्या अंकित लागे तैशी लाय. तो निष्काम आहे, तो निराळा आहे, निष्काम निराळा, गोपी लावेल्या चाळा, असा तो जगत पिता आहे. मग ते ब्रह्म आहे, त्याला आकार नाही, अव्यक्त आहे. मग अव्यक्त निर्गुण निराकार ब्रह्म रूप असणारा त्याला ब्रह्म म्हणले. अव्यक्त असणारा शून्याकार असणारा ते ब्रह्म आहे. आता नीट आहे का? नीट आहे. शून्याकार आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, अव्यक्त आहे. तो जगाचा मालक आहे, त्याला ब्रह्म म्हणले. मग त्या ब्रह्मापासून माया तयार झाली. काय झालं? ब्रह्मापासून काय तयार झालं? माया. आणि ब्रह्म मायेला पुन्हा 5 पोरं झाली. किती? ब्रह्म मायेला पुन्हा 5 लेकरं झाली. त्या 5 मुलांची नाव आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि पंचतत्वापासून घातला पसारा त्रैलोक्याचा. या त्रैलोक्याचा पसारा या पंचतत्वापासून निर्माण झाला. या पंचतत्वाचे मायबाप आई माया आणि बाप असणार ब्रह्म आहे. या ब्रह्मापासून सर्वांची उत्पत्ती आहे, ते ब्रह्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून पंचतत्वातून आपली निर्मिती. आपण पंचतत्वातच जाणार आहे बरं का, 6वं तत्वच नाही कुठलं. ऐका जरा नीट. काही समाजामध्ये माणूस मेल्याच्या नंतर जमिनीमध्ये गाडण्याची प्रथा आहे, माहिती तुम्हाला? माती द्यायची, खड्डा खोदायचा, पुरून टाकायचं त्याला. काही समाजामध्ये माणूस मेल्याच्या नंतर पुरलं जातं. पृथ्वी हे पंचतत्वापैकी एक आहे. हो, ब्रह्ममायेची लेकरं. पंचतत्वापैकी मातीमध्ये गाडणं एक तत्व आहे. काही समाजामध्ये जाळलं जातं. अग्नी हे पंचतत्वापैकी एक आहे. काही समाजामध्ये पाण्यामध्ये सोडलं जातं. आज सुद्धा उत्तर भारतामध्ये गरोदर स्त्री एखादी गेल्याच्या नंतर तिला जाळायची नाही, पुरायची नाही, तिला पाण्यामध्ये सोडून द्यायची प्रथा आहे. जर ती गेली, एखादी पोटामध्ये बाळ असणारी एखादी महिला जर गेली, तिला पाण्यामध्ये सोडून द्यायची प्रथा आज सुद्धा आहे. जल हे सुद्धा एक तत्व आहे. आकाश हे सुद्धा एक तत्व आहे, लक्षात ठेवा. 5 तत्वाच्या जिथून आपली निर्मिती, आपल्याला तिथंच जावं लागतंय. उत्पत्ती, स्थिती आणि लय त्या विधात्याच्या हातामध्ये. नीट ऐका आता जरा, ऐका नाही. मग आपण कुठेही जरी गेलो, काही लोक विठ्ठलाची आता मी इथं येता येता पहिलं मंदिर लागलं विठ्ठल रुक्माईचं, 2 नंबरला मंदिर लागलं मारुतीचं, समोर मंदिर लागलं नाथसाहेबांचं. हो, अजून किती आहेत? इकडं मागं महादेवाचं मंदिर आहे. सगळे कुठल्याही तुम्ही देवाला जा, कुठल्याही देवाला, प्रत्येक देव कृपा करतो. कुठेही जा, अंगात घुमणारे देव सोडले तर प्रत्येक देव कृपा करतो. लक्षात. माझ्या स्वतःच्या गावाची होती यात्रा, आणि यात्रेचा तो आदल्या दिवशी छबिना निघतो ना, त्या छबिनाच्या दिवशी 30-40 अंगातले. आता ही प्रथा आहे, आम्ही सुद्धा आपली त्यांची सेवा करायला असतो लिंब घेऊन. आता ही काही जे आहे चालत आले त्याला काही पर्याय नाही. ती अंगातली अशी चालली होती, घुमत होती. पण ती खूपच वेगळ्या प्रकारची, वेगळंच प्रकरण आहे ते प्रकरण. आता वेगळं अख्खं कीर्तन करावं लागेल. हो, आणि त्या अंगातली घुमत होती. म्हणजे त्यावेळी आपल्याला त्यांच्या देव संचारतो असं आपण म्हणतो. आणि ते छबिना आमच्या त्या गल्लीतनं असा चालला होता. एका त्या अंगातला आलं, त्याच्या बायकोचं होतं पारू, तिला पारी म्हणायचं, पारू नव्हतं. तो अंगात असल्या जोरात घुमत होतं, आणि तिची चप्पल होती बाहेर, आणि ती गर्दी चालली होती ना, ती अंगात पारी चप्पल घरात गेली, असं नाचायचं. पारी चप्पल घरात म्हणलं, ही पारी देवी कुठली आहे का काय, नेमका विषय काय तो कळाय मागाना. आणि मग लक्षात आलं, ती पायानं असं करायचं चप्पल. हे सगळं खोटं आहे, लक्षात घ्या. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते, आणि आपल्या पोटाची रणती मागिते शिते. अवधान, आपुल्या इच्छे आणि का पिढी, आपुल्या इच्छे आणि का पिढी. आपल्या स्वतःचं पोट भरण्याकरता इतरांना त्रास देणारे देव ह्या सामान्य भक्ताचं कधीही कल्याण करू शकत. मी फार जबाबदारीने बोलतोय, तुमच्या पाया पडून सांगतो. कुणाला नाच असला ना अंगारा दुपाऱ्याचा, तर आजच सोडा. त्याच्यापेक्षा जालिम औषधी माझ्याकडे, माझा ऍड्रेस घ्या, माझ्याकडे या. हो, सोपं उत्तर आहे, आणि तेच माझ्या आजच्या अभंगात सांगायचं मला तुम्हाला. अहो, जगत पित्याचं चिंतन याच्यापेक्षा दुसरं औषधच नाही कुठलं. त्याला हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. भय चिंता समूळ नष्ट होते. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, आणि चिंतनी अंतर न पडावे. येथे नाही झाली कुणाची निरास, आल्या याचकास कृपेविषयी. पण तो ताब्यात यावा लागतो. मग कैशी भय चिंता, हरियाला हाता किंवा साठविला हरी हृदय मंदिरी, त्यांची
क्लिअर झालं झाला सगळं. जगाच्या पाठीवरती एकच औषध आहे, भक्तीची एक उंची असते, त्या उंचीनं त्याला मिळवण्याकरता प्रयत्न करा. बाकी असं काही होत नाही. इकडं अंगारान तिकडं दुपारान हे 50व्या वर्षात तेवढंच सोडा फक्त आता. हो, एक 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 सोडायचं. ऐका, गावाच्या बाहेर एक घर होतं, वस्ती असते ना, रानातनी घर असतात ना, रानातनी घर असतात. एक वस्तीवरती घर होतं, गावाच्या बाहेर रानात घर होतं एक. सकाळी सकाळी पाहुणे आली, मोटरसायकलवरती पाहुणे आली 2, आणि गावाच्या बाहेर घर होतं. नवरा बायको दोघंच होती, मुलबाळ नव्हतं. हो, 1-1.5 एकर जमीन होती, 2-4 मसळं होती, बैलजोड होता एक, आणि 1.5-2 एकरमध्ये आपलं ते करून खायची अतिशय सुंदर कुटुंब होतं. दोघंच नवरा बायको. पण ती बायको होती ना, अतिशय घरंदाज होत्या. हो, महिला मंडळ तुमची संख्या जास्त येतं म्हणून मी तुमच्यासाठी सांगतोय. सदाचार मकरंद नावाचा एक छोटा ग्रंथ आहे, श्री गुरु बंडा महाराज कराडकर यांनी तो ग्रंथ निर्माण केलाय. सदा म्हणजे सगळ्या ग्रंथांचा आधार घेऊन त्याचा आशय त्याच्यामध्ये काढलाय. महिला मंडळ ऐका, आपल्या शास्त्रानं पहिला मातृदेवोभव, 2 नंबरला पितृदेवोभव, 3 नंबरला आचार्य देवोभव, आणि 4 नंबरला एकाला देव म्हणले, त्या देवाचं नाव आहे अतिथी देवोभव. आजपासून एवढंच करायचं महिला मंडळ. माझं नाव लक्षात ठेवा की प्रवीण महाराजांनी 50व्या वर्षात पहिल्या दिवशीच्या कीर्तनात सांगितलं होतं. काय सांगतोय नीट ऐका. ज्या घरामध्ये पाहुणे आल्याच्या नंतर ज्या घरातल्या बायका नाक तोंड मुरडतात ना, वाकडं करतात, त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. किती सोपं आहे देव मिळवायला. आणि ज्या घरामध्ये सन्मानानं पाहुण्याचं स्वागत केलं जातं ना, बसा ना, चहा तरी घ्या ना, हो पाणी तरी घ्या ना, हातावर साखर तरी घ्या ना, त्या घरामधून लक्ष्मी हालत. अतिथीचं स्वागत करणं म्हणजेच देवाला घरामध्ये पकडून ठेवणं. विठाल फार सोपे, फार सोपे. पण अलीकडे ही गोष्ट या पथ्य पाळली जात नाही ना. अलीकडे पाहुणा आला की तोंड वाकडं फिक्स. लक्षात ठेवा, पाहुणा म्हणून विचार करून घरात जावं लागतं. आणि आता अलीकडे मुंबईमध्ये तर सप्त्यानं इतका उत आलाय. हो, 26 जानेवारी संध्याकाळी माझं अंधेरीला कीर्तन होतं. करा घरात जावं कोणाच्या, आणि घरात मला एकानं नेल्याच्या नंतर पाणी त्यानंच आणून दिलं, चहा त्यानंच केला. हो, आणि बायको टीव्हीकडे बघून तिनं वळून बी बघितलं नाही कोण बाबा आलाय. हो, मग त्याचं माझं प्रेम होतं, त्यानं चहा सगळं त्यानं, तिनं बघितलं सुद्धा नाही. तिच्या डोक्यात होतं, हो बाबा आज राहणार आहे का जाणार आहे. हो हो, मग तिला तो प्रश्न पडला होता, आता थांबतोय का, आता आपल्या जोराव्याची रात्र अजून इथंच. म्हणजे तिला ती चिंता होती, याचा भार आपल्याच कुटुंबाला आजच्या दिवस सोसावा लागतोय का, काय काय विचार आहे लोकांचा. सगळ्यात सोपं सांगतो, अतिथीचा सन्मान करणं. अतिथीला देवाचा दर्जा दिलेला आहे. ऐका माझा मुद्दा दुसरीकडे. त्या घरामध्ये ते 2 पाहुणे आले, ती बाई पळत बाहेर आली, बसायला घोंगडं दिलं, पाणी दिलं, चहा करते ना, हो चहा पण दिला. पण तिनं घड्याळाकडे पाहिलं, 11-12 वाजलेत, पावड्यांना असं विनमुख जाऊ देणं बरं वाटत नाही. ती म्हणली मी तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणारच नाही, काय व्हायचं ते होते. ते म्हणले अगं नाही, आम्हाला थांबता येणार नाही, खूप गडबड आहे. मग नाश्ता तरी करते. मग नाश्त्यामध्ये पोहे करण्याचं ठरलं. पटकन पदार्थ होणारा पोहे होते. तिनं पोहे करण्यासाठी सगळं नियोजन केलं, चूल पेटवली, पोहे भिजत घातले, कांदा चिरला, सगळं नियोजन तिचं झालं. पण तिच्या लक्षात आलं, आपल्या घरामध्ये पोहे करण्याकरता मिरची आणि कोथिंबीर नाही. आणि मिरची आणि कोथिंबीर नसतील तर पोहे चांगले होतील का. पोह्याला मिरची कोथिंबीर पाहिजे. जसं कोरा चहा पण द्यायला धाडस, चहा म्हणलं की दूध पाहिजे ना, नाही ते पाहुण्याच्या समोर अपमान होईल. त्या बाईला वाटलं आता मिरची कोथिंबीर नाही, काय करावं. तिने आपल्या नवऱ्याला हाक मारली. मागं ती गोशाळेमध्ये त्या गोठ्यात, जनावरांच्या गोठ्यात बैलाच्या तिथं शेण वगैरे काढत होतं. तो साधा होता बरं का. आता मूळ मुद्दा येतात, नीट ऐका. हो, तो बिचारा साधा होता. त्या माऊलीचा नवरा जो होता मालक, तो साधा होता, आणि ही मात्र लई चॅप्टर होती. सांगू तुम्हाला व्यवहार, ऐकायचा आहे. नवरा बायकोच्या जोडप्यात ते जोडपं असते ना, त्याच्यापैकी एक साधच असावं आणि एक हुशार असावं बरं का. हो, एक साधा, आणि त्यातल्या त्यात आपला नवरा साधा असावा. ज्या घरामध्ये नवरा साधा आणि बायको चालाक आहे ना, तो संसार दिवसेंदिवस फुलत जातो. हो, मी व्यवहार सांगतोय तुम्हाला. या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये एक हुशार असावं आणि एक जरा साधा असावं, संसार फुलत जातो. आणि ज्या घरामध्ये दोन्ही हुशार आहेत ना, त्या घरात रोज फायटिंग आहे. शेजाऱ्या पाजाऱ्या नुसती गंमतच बघा, यांचा तमाशा ऐकतच राहायचं. दोन्ही हुशार असले ना की रोज घरात राड आहे, ऐकतच राहायचं फक्त आपण. एक साधा असावं, जेणेकरून जे साधं आहे ते आपलं माघार घेईल आणि संसार सुखाचा चालेल. हा बिचारा एकदम साधा होता. ही पटकन गेली आणि म्हटली, अहो
याला काय व्यवहार कळत नव्हता. गावात जाणे 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर घेऊन या. तिला माहिती होतं आपला साहेब किती हुशार येते म्हणून तिनं ठोकळे पण 1-1 रुपयाची 2 सुट्टे दिले. हे 2 रुपये गावात जा आणि रुपयाची मिरची आणि रुपयाची कोथिंबीर आणा. त्यानं सायकलला टांग मारली, गावात गेलं. त्या बंडीच्या खिशातनं भाजीवालीपाशी पैसे काढले. मावशे मला रुपयाची मिरची आणि रुपयाची कोथिंबीर दे ना. तिनं 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर दिली. ह्यानं ते खिशातले 2 रुपये काढले. दादा बरोबरीत पैसे 2 रुपये द्या माझे, मी 2 रुपयाचा माल दिलाय तुम्हाला. त्यानं 2 ठोकळे काढले म्हणला. ती म्हणते बरोबरीत पैसे द्या की 2 रुपयाचा माल दिलाय, रुपयाचे 2 ठोकळे पैसे बरोबर आहेत. ते म्हणलं दिले असते 2 रुपये, पण मावशी थांब जरा, लगेच जाऊन घरनं येतो बायकोला विचारून. आता काय विचारतो? नाही म्हणलं बायकोनं 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर सांगितल्या, बरोबर आहे ना, मग दे ना 2 रुपये. ती म्हणती 1 रुपयाची मिरची आणि 1 रुपयाची कोथिंबीर तो म्हणतो माझ्या बायकोनं आणायला सांगितल्या, पण म्हणला कुठल्या ठोकळ्याची मिरची आणि कुठल्या ठोकळ्याची कोथिंबीर ती सांगितली. अरे मूर्खा, कुठल्याही ठोकळ्याची मिरची घे, कुठल्याही ठोकळ्याची कोथिंबीर घे, त्याचं मूल्य फक्त घेणाऱ्या ठोकळ्याला कळलं पाहिजे. विठ्ठल तसं तुम्ही नाथसाहेबाच्या मंदिरात जा, पांडुरंगाच्या मंदिरात जा, मारुतीच्या मंदिरात जा, नाही तर इथं महादेवाच्या मंदिरात जा. तुमचा भाव जर शुद्ध नसेल तर पिढ्यानपिढ्या जरी देवाच्या पायऱ्या झिजवल्या तरी तो देव तुमच्यावरती कृपा करू शकत नाही. विठ्ठल दाखवण्यासाठी नाही तर ईश्वर प्राप्ती करता, देवानं आपल्या घरी येण्याकरता, देवानं आपल्या घरी नांदण्याकरता, देवानं आपली न सांगता सगळी कामं करण्याकरता दिखाव्याची सेवा चालत नाही तर त्या भगवंताचा छंदच लागावा लागतो. अभंगाचं पहिलं गोविंद 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 कलाकारांच्या कलागुणांना वाव दिली पाहिजे. किती लांबून लातूरवरून, बीडवरून ही महाराज मंडळी आलेली. 7 दिवस आपण त्यांची मस्त सेवा करायची, टाळ त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा, आनंद घ्यायचा. आपणही तुम्ही जेवढी कलाकाराच्या कलागुणांना वाव द्याल ना तेवढं ते जीव ओतून करत असतात. लक्षात घ्या. तुम्ही काय ते पण म्हणतात हा जाऊ दे, हे
चालत नसतं, देण्यात घ्या, वाव द्या, आनंद घ्यायचा. म्हणजे परमार्थच असा आहे, म्हणजे खेळीमेळीच झाला पाहिजे. ऐका ऐका, गोविंदाचा छंद मनाला लागावा आणि गोविंदाचा छंद मनाला लागावा. कळतंय ना कीर्तन? छंद मनाला लागावा. असं दाखवायला तणाला कुठेतरी तुळस डोक्यावर घेऊन दिंडीत सगळ्यात पुढं चालते आणि म्हातारं मेलं बिना भाकरीचं घरी. हो, काही नाही, देव तोंडाकडे बघणार. आधी म्हाताऱ्याची व्यवस्था नीट लावा मग दिंडीला जा, नाही तर घरी बस. किती परमार्थ सोपा आहे, परमार्थ फार सोपा आहे, आपण अवघड केलाय. काही तर कीर्तनकार आई वडील इतके भारी रंगवून सांगतात, तुम्ही त्यांचे आई वडील काय करतात घरी जाऊन बघा का. एवढा सोपा नाही परमार्थ, लक्षात घ्या. मला फक्त माझा मुद्दा आत्ता होता, मनाला गोविंदाचा छंद लागावा. मन गोविंदाचं ध्यान करता आलं पाहिजे. जसं दानानं धन पवित्र होतं, मौनानं वाचा पवित्र होते, तसं ध्यानानं मन पवित्र होतं. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये व्हायचं, गोविंदाचंच ध्यान करा म्हणजे मन पवित्र होईल. मनाविषयी महाराजांनी या ठिकाणी त्या उंचीचा परमार्थ केल्याच्या नंतर काय होतं सांगतो. राजस्थानमध्ये मेवाड नावाचं एक शहर आहे. कुठलं? मेवाड. आणि मेवाड प्रांतात, या मेवाडमध्ये मीराबाई नावाच्या एक संत होऊन गेल्या. काय नाव होतं? मीराबाई नावाचे. महिला मंडळ ऐका तुम्ही, तुमची संख्या खूप चांगली, खूप चांगली. जवळजवळ टक्केवारी जर काढली तर 70% असते. 70% महिलांची संख्या आहे. म्हणजे जवळजवळ सप्ताह सगळं अख्खा तुमच्या खांद्यावर असल्यासारखं आहे. ऐका, म्हणून मी महिला संत सांगतोय. आता राजस्थानमध्ये मेवाड नावाचं एक नगर आहे, तिथं महिला संत मीराबाई होऊन गेल्या. एक महात्मा, ऐका ना जरा, ऐका, मी खूप चांगलं सांगतोय, ऐका. एक साधू महात्मा राजस्थानमधून भ्रमण करत असताना त्या मेवाड नगरीमध्ये जाऊन पोहोचला आणि दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास सुरू होणार होता. आता साधू म्हणल्याच्या नंतर काय, बहता पाण्यावर चलता साधू. जिकडं फोडा तिकडं मुलूक थोडा. हो, जिकडं रस्ता दिगल तिथं चालणारे साधू, कंदमुळं खाऊन काय मिळेल ते खाऊन दिवस काढणारा साधू. पण त्या मेवाड नगरीमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जाणीव झाली की उद्यापासून चातुर्मास सुरू होतोय आणि चातुर्मासाला 4 महिने एका जाग्यावरती बसून जप तप ध्यान धारणा अनुष्ठान करावं, असं त्या साधूच्या मनात आलं. मला 4 महिने कुठेतरी अनुष्ठानाकरता एका जागेवरती थांबावं लागतंय. 4 महिन्याचा चातुर्मास मी भगवंताच्या ध्यान धारणेमध्ये एका जागेवरती बसून केला पाहिजे, असं त्या साधूला वाट. पण कुठं थांबावं? त्या मेवाड नगरीमध्ये चालत असताना त्या साधूच्या लक्षात आलं, या नगरीचा राजा आहे ना, त्याला आपण विनंती करूया, हा राजा आपल्या निवासाची व्यवस्था करेल आणि 4 महिने आपल्याला कमी जास्त काय लागेल त्या सगळ्याचं तो राजा पाहिल. या अपेक्षेनं तो साधू महात्मा राजवाड्याच्या दरवाजावरती गेला आणि एका शिपायाकरवी निरोप पाठवला, राजाला सांगा एक साधू महात्मा भेटण्याकरता आलाय आणि आपल्या भेटीच्या अपेक्षेनं तो आपल्या महाद्वारामध्ये उभा आहे. त्या शिपायानं राजाला जाऊन निरोप दिला, महाराज, एक तेजपुंज असा भगवी वस्त्र परिधान केलेला महात्मा आपल्या महाद्वारामध्ये उभा आहे आणि तुमच्या भेटीची याचना करतोय तो. राजाला एवढा आनंद झाला ना, साधू राजवाड्यावरती आलाय. राजाला आनंद झाला. हो, राजा पळत बाहेर आला, पाद्यपूजा केली, नवीन वस्त्र परिधान करायला दिले, बसायला आसन दिलं आणि पायाच्या जवळ बसून तो राजा, नीट ऐका, मी अजून सांगतोय, पाद्यपूजा केली त्या साधूची, नवीन वस्त्र घालायला दिले आणि आसनावरती त्या साधूला बसवलं आणि त्या साधूच्या पायाजवळ त्या नगराचा राजा बसलाय आणि तो राजा हात जोडून त्या साधूला म्हणतोय, महाराज, गरीबाकडे येण्याचं प्रयोजन सांगा. कसं काय गरीबाकडे येणं झालं? कोण कुणास म्हणाला? तो राजा म्हणाला साधूला, गरीबाकडे येणं कसं केलं? म्हणजे गरीब कोण आणि श्रीमंत कोण? ज्याच्या अंगावर फक्त भगवी कपडे आहेत, एक कमंडलू आहे, तो श्रीमंत आहे. आणि अख्ख्या नगराचा राजा पायाजवळ बसल्याने गरीबाकडे कसं येणं केलं म्हणतोय.
बघा ना काय विचार आहे. म्हणजे साधू सगळे श्रेष्ठ आहे बरं का, सगळे श्रेष्ठ आहे, देण्यात ठेवा. साधू सगळ्यात श्रेष्ठ आहे. साधूच्या चरणाजवळ राजा बसलाय. त्या साधूनं सांगितलं, महाराज उद्यापासून चातुर्मास सुरू होतोय, 4 महिने मला कुठेतरी थांबायचंय, तर माझी तुम्ही व्यवस्था करून द्याल अशी मला अपेक्षा आहे. मला बाकी काही नको, तुमचं काही नको, मला स्वतंत्र कुठेतरी व्यवस्था करून द्या, ऊन वारा पावसापासून माझं संरक्षण व्हावं अशी जागा करून द्या. मग एका बाजूला स्वतंत्र सुंदर अशा एक ठिकाणी साधूची व्यवस्था करण्यात आली. साधूला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिथं पोहोच झाल्या. साधून आपल्या पडशीमधून, आपल्या त्या बॅगेमधून, आपल्या त्या गठड्यामधून एक सुंदर कृष्णाची मूर्ती बाहेर काढली, चौरंग मांडला आणि त्या चौरंगावरती ती कृष्ण मूर्ती ठेवली त्या साधूनं. आणि पूजेकरता धूप दीप अगरबत्ती पानं फुलं काय लागतील ती सगळी शिपायांकरवी राजाने आणून दिली. विषय 4 महिन्याचा होता. किती नीट ऐका, त्या साधूची व्यवस्था लावून दिली राजानं. पण संध्याकाळची वेळ, आपल्या आसनावरती महालामध्ये राजा चिंतातुर अवस्थेमध्ये बसलाय. 4 महिने हा महात्मा आपल्याकडे थांबणार आहे आणि 4 महिने या साधूची सेवा कोण करणार? कुणी सेवा करावी? साधूचा आशीर्वाद जेवढा ताकदीचा आहे ना, त्याच्या कितीतरी पटीनं साधूचा शाप ताकदीचा आहे. नीट ऐका, मी फार मोजके मुद्दे ते. हो, साधूचा आशीर्वाद जेवढा फलद्रूप आपल्याला फलदायी आहे, त्याच्यापेक्षा साधूचा शाप भस्म करू शकतो. या गोष्टीची जाणीव राजाला असल्यामुळे 4 महिने कुणी सेवा करावी या साधूची. आणि राजाच्या लक्षात एक नाव आलं, या साधूच्या सेवेमध्ये माझी लाडकी मुलगी मीराबाई अजिबात कमी पडणार नाही. म्हणून राजाने मीराबाईला हाक मारली. मीराबाई म्हणल्याबरोबर मीराबाई पळत आली. बाबा बोला ना, का बोलवलं मला, कशासाठी बोलवलं? त्या साधूनं सांगितलं, अगं मीरा, उद्यापासून चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्या महालामध्ये, आपल्या राजवाड्यामध्ये एक स्वतंत्र व्यवस्था मी एका महात्म्याची करून दिलेली आणि त्या साधूच्या सेवेची जबाबदारी मी तुझ्याकडे देतोय. बाबा काय सेवा असणार? साधूला लागणारी फळं फुलं पानं जे काय लागेल, हो, धूप दीप अगरबत्ती आणून द्यायचं आणि दिवसभर त्या महात्म्यावर कृष्ण भक्ती करायची. मीराबाईनं उडीच मारली. बाबा आवडीचं काम मला सांगितलं. 5 वर्षाच्या मीराबाईला आनंद झाला, मला साधूच्या सेवेची जबाबदारी मिळाली. 4 महिने मीराबाई नाचायला लागली. 4 महिने साधूची सेवा करायची. मीराबाई पळत त्या जिथं साधूची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी जाऊन पोचली. चौरंगावरती पांढरे शुभ्र कृष्णमूर्ती मांडलेली होती आणि तो महात्मा कृष्ण भजन करत होता. मीराबाई बाजूला जाऊन बसली. कृष्ण भक्तीला त्या दिवसापासून सुरुवात झाली. 4 महिने मीराबाईनं त्या साधू बरोबर बसून फक्त कृष्ण भजन केलं. किती महिने? 4 महिने कृष्ण भजन केलं आणि 4 महिने पटकन संपले. हो, पटकन संपले 4 महिने. का संपले माहिती आहेत? 4 महिने पटकन संपले. का संपले सांगू? नीट बस बाळा. का संपले 4 महिने? का संपले? ऐका, हे कीर्तनातून काही महत्वाचे मुद्दे बरोबर लक्षात ठेवायचे असतात. कृष्ण भक्ती ही मीराबाईच्या दृष्टीनं ते सुखाचे दिवस होते. सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस होते. आणि आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस जास्त काळ थांबत. अरे सुखाचे दिवस थांबत नाहीत आणि दुःखाचे दिवस संपतच नाहीत. सुखाचे दिवस होते त्यामुळे संपून गेले. दुःखाचे दिवस संपत नाही, दुःखाचा एक क्षण कटत नाही आणि आनंदाचे दिवस थांबतच नाही, बरोबर निघून गेले. 4 महिने संपून गेले. तो महात्मा जाण्याकरता निघाला. आपली कृष्णमूर्ती आपल्या पडशीमध्ये, आपल्या त्या बॅगेमध्ये भरली आणि तो महात्मा सकाळी सकाळी जाण्याकरता निघाला. तो महात्मा निघत असताना राजानं यथासांग बोळवण केली, द्रव्यदान दिलं आणि साधू जाण्याकरता निघाला. पण जात असताना तो साधू महात्मा म्हणतोय, राजा अरे 4 महिने तुमच्या नगरामध्ये थांबलो, खूप चांगली सेवा केली हो माझी, पण 4 महिने माझी सेवा करणारी तुमची मुलगी मीराबाई आहे ना, तिला भेटतो ना, एकदा बोलवा ना तिला, मला मीराबाईला भेटे. एकदा मीराबाईला भेटतो आणि मग निघतो. राजाने मीराबाईला हाक मारली. मीराबाई म्हणल्याबरोबर मीराबाई मंद पावलाने जवळ आली. डोळ्यातून धारा लागल्या होत्या, कारण मीराबाईला माहिती होतं आजपासून माझा कृष्ण मला दिसणार. तिला छंद गोविंदाचा लागला होता, तिला छंद त्या कृष्णाचा लागला होता. माझा कृष्ण मला दिसणार नाही, कारण या महात्म्यानं, या साधूनं माझा कृष्ण त्याच्या त्या बॅगेमध्ये पडशीमध्ये बांधून घेतलेला आहे आणि तो साधू आज निघालेला आहे, म्हणजे माझा कृष्ण मला भेटणार नाही या चिंतेनं मीराबाई रडत होती. त्या साधूनं मीराबाईला जवळ घेतली. अगं वेडे, का रडतेस ग? काय झालं रडायला तुला? बोल, तुला काय पाहिजे? तो साधू त्या मीराबाईला म्हणतोय, मीराबाई तुला काय पाहिजे बोल ना.
मीराबाई म्हणली बाबा जे मला पाहिजे ते तुम्ही देऊ शकत नाही. साधू म्हणतोय अगं मागून बघ, तू फक्त माग, तुला काय पाहिजे तू मागशील ते तुला देतो. मीराबाई म्हणाली बाबा इतका आग्रह करताय ना तर तुमच्या जवळ असणारा कृष्ण मला द्या ना, फार आवडलाय मला कृष्ण पाहिजे. मला कृष्ण सोडून कशामध्येच आता स्वारस्य राहिलं नाही, मला काहीच आवडत नाही हो, मला फक्त माझा गोविंद माझा कृष्ण आवडतो, तेवढा कृष्ण द्या ना मला. त्या साधूने विचार केला कृष्ण जर इलाज दिला ना, त्या देहातून आत्मा बाजूला गेल्याच्या नंतर या स्थूल देहाला माती एवढी किंमत राहते ना, तशी अवस्था होईल माझी. ज्याच्या प्राप्तीकरता घरादाराचा त्याग केला, आई वडील संसार कुटुंब सगळं सोडलं आणि त्या कृष्ण प्राप्तीकरता भगवी कपडी परिधान करून मी कड्या किपारामध्ये जंगलामध्ये वना काट्या कुट्यामध्ये भटकतोय माझ्या कृष्णाच्या प्राप्तीकरता. तो कृष्णाची पोरगी मागायला लागली. काय मागून मागितली? माझा कृष्ण मागितला. कृष्ण देऊन चालणार. त्या साधून तिथून धूम ठोकले निघून गेला. मीराबाई रडायला लागली. त्या साधूच्या माग पळायला लागली. कृष्ण द्या ना मला, द्या ना मला कृष्ण द्या ना. त्या मीराबाईच्या आईनं मीराबाईला पकडली आणि त्या 5 वर्षाच्या मीराबाईला ओढत आणून घरामध्ये लोटली आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावला. सकाळी मीराबाईला घरामध्ये डांबली. मीराबाईनं अन्न पाण्याचा त्याग केला होता. 11-12 वाजले असतील दुपारच्या वेळीमध्ये अन्न एक ताट आपल्या भोजनाचं ताट घेऊन मीराबाईची आई मीराबाई जवळ गेली ना, तर तिथलं चित्र असं होतं, ज्या त्या पलंगावरती मीराबाई झोपलेली होती ना, त्या डोळ्यातल्या अश्रूनं अख्खा पलंग तो तिचा ती गादी पूर्ण डोळ्यातल्या अश्रूनं भिजलेली होती. कृष्ण धावा, माझा कृष्ण मला पाहिजे, कृष्ण पाहिजे मला, दुसरं काहीच नको. दरवाजा उघडल्या बुडले मीराबाई उठली. आई आणलाच कृष्ण माझा, दे ना मला कृष्ण. आई मला कृष्ण पाहिजे, आई दे ना. अगं मीरा कृष्ण नाही तुला जेवण आणलंय, जेव ना. मीराबाई म्हणली माझा कृष्ण माझ्यापर्यंत येईपर्यंत जेवण तर सोड, पाणी सुद्धा पिणार नाही. आणि मीराबाईनं अन्न पाण्याचा त्याग केला. नीट ऐका, छंद लागल्याच्या नंतर काय होतं. मीराबाईला गोविंदाचा छंद लागला. काय करावं काय कळायला तयार नाही. पुन्हा दरवाजा बंद करून घेतला मीराबाईनं. पोरगी हे कृष्ण कृष्ण करायला लागली. तिला कृष्ण सोडून काहीच आवडायला तयार नाही, कशामध्येच गोडी राहिलेली नाही. इकडं तो साधू महात्मा चालत 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 संध्याकाळी अंधार पडला. एका पडक्या मंदिरामध्ये मुक्कामा करता तो साधू थांबला. ती कृष्ण मूर्ती आपल्या उशाला घेतली आणि अंधार पडल्यानंतर आपल्या जवळ असणारी दशमी, आपल्या जवळ असणारी भाकरी चटणी त्या साधूनं खाल्ली, पाणी पिलं, तृप्तीचा ढेकर दिला आणि ती कृष्ण मूर्ती उशाला घेऊन तो साधू झोपला. आणि मीराबाईनं अन्न पाण्याचा त्याग केला त्या कृष्णाकरिता. जसा डोळा लागला साधूचा तसा जगतपिता भगवान श्रीकृष्ण त्या साधूच्या समोर स्वप्नामध्ये येऊन उभा राहिला. बाबा उठा ना, महाराज उठा, तुमच्या जवळ असणारी माझी मूर्ती आहे ना, ती त्या मीराबाईला नेऊन द्या. ते धन तिचं आहे, त्या मूर्तीवरती मीराबाईचा अधिकार आहे. साधू खडबडून जा, बापरे कसलं स्वप्न आहे, असलं कसलं स्वप्न पडलं, ही मूर्ती मीराबाईला द्या. पुन्हा साधू झोपला. पुन्हा ते स्वप्न. पहाटेच्या वेळेला शेवटचं स्वप्न पडलं. बाबा आता जर ही मूर्ती तुम्ही मीराबाईला नेऊन दिली नाही ना, तर अदृश्य होऊन ती कृष्ण मूर्ती मीराबाईकडे जाईल आणि पुन्हा आयुष्यभर तुम्हाला कृष्ण दर्शन कधीही होणार नाही. मग साधू घाबरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती कृष्ण मूर्ती उचलली आणि राजवाड्यावरती आला. दारातून हाक मारली. हाक मारल्याबरोबर मीराबाईची आई पळत बाहेर आली. बाबा पाया पडते हो तुमच्या पाय, आमच्या लेकीला आम्ही कशी समजवू, पण तुम्ही फक्त गावात दिसू नका, तुम्ही जा. तुम्ही दिसलं लयच रडली होती, जावा ना तुम्ही, तुमच्या पाया पडते. तुमच्याकडची कृष्ण मूर्ती आहे ती घेतल्याशिवाय राहत नाही. कालपासून तिनं अन्न पाण्याचा त्याग केलाय, पण तुम्ही जावा हो, तुमचा कृष्ण घेऊन तुम्ही जावा. आणि मग त्या साधूनं सांगितलं, आई ही कृष्ण मूर्ती मी परत घेऊन जाण्याकरता आलो नाही, ही कृष्ण मूर्ती मीराबाईला देण्याकरता आलो या. आणि मग मीराबाईच्या आईने मीराबाईला हात मारले. मीरा हो. मीराबाई पळत बाहेर आली. कृष्ण पाहिला, छातीशी कवटाळला आणि घेऊन आपल्या रूम मध्ये गेली. तिथंच त्या चौरंगावरती मांडला आणि त्या दिवसापासून भजन सुरू झालं. नाचुंगी 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 नाचुंगी
पग घुंघरू बांध मेरा नाची रे, 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 बांध मेरा नाची रे क्यों हरिगुण गावत अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी ज्ञान ज्ञान की बटड़ी गठड़ी बांध कर हरिहर संग में लागूंगी मेरा की प्रभु गिरधर नागर सदा प्रेम रस बाटूंगी हरिगुण गावत नाचूंगी मेरा बाय पायात घुंगरू बांधून नाचायला लागली हो देहभान विसरून त्या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाली ऐका जरा आणि मग राजाच्या लक्षात आलं ही पोरगी घरात नाचते का काय आपली आणि राजानं पाहिलं तर पायामध्ये चाळ बांधून देवाच्या समोर कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होऊन मीराबाई नाचत होती राजाला दुःख झालं आपली मुलगी अशी का वेड्यागत करते म्हणून मीराबाईला जवळ घेतली मीरा हे तुझं नाचणं बरं नाही ग अगं तू एका राजाची मुलगी आहेस हे शोभत नाही तुला मीराबाईनं हात जोडले बाबा मी पराधीन झाले हो मी काय करते मलाच माझं कळत नाही मी त्या कृष्णाची झाली हो मी कृष्णाच्या अधीने मी काय करते हे मलाच कळत नाही माझं सगळं कृष्ण करून घेतोय त्यामुळे कृपा करून मला कशामुळे तुम्ही अडकवू नका ना अडकवू मी करत नाहीये आणि मग पुन्हा 2 दिवस गेले पुन्हा राजाने आपल्या पत्नीला सांगितलं का आपल्या मुलीला समजून सांगती वेड्यागत नाचते घरामध्ये राजाच्या त्या बायकोनं म्हणजे मीराबाईच्या आईनं मीराबाईला समजवली मीरा हे नाचणं बरं नाही तुझं आई तेच उत्तर तिनं दिलं आई मी कृष्णाशिवाय जगू शकत नाही माझा कृष्ण मला सांगतोय तेच मी करते नका ना मला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू आणि मग राजानं ठरवलं ही जर पोरगी अशीच नाचायला लागली तर माझी इज्जत जाईल असं बापाला वाटलं म्हणून राजानं एका पेल्यामध्ये विष भरलं ऐका नीट विष ओतलं आणि बायकोला सांगितलं गुपचूप जाऊन आपल्या पोरीला विष पाज तिला मरू दे मीराबाईच्या आईनं तो विषाचा प्याला हातामध्ये घेतला नवऱ्याची आज्ञा शिरसावंदे मांडली कळलं हे वाक्य नाही कळलं घरी गेल्या विचार करा बायकांनी नवऱ्याचं वाक्य शिरसावंदे मानावं नवऱ्याचंच ऐकायचं बायकांनी आपलं डोकं लावायचं ते पण तसं असावं नाही तर त्याला रोज डालग्यात घालून घरी आणायला लागत असेल मग ते कामाचं नाही ऐका आपल्या पतीची आज्ञा शिरसावंदे मांडली मुलगीला विष देऊन मारायचे आणि राजानं सांगितले राणीला पुरीला विष पाज विषाचा प्याला मीराबाईच्या आईनं हातामध्ये घेतला आणि मीराबाईच्या रूममध्ये आली मीरा तुला विष पिऊन मारायचे ग आई कुणी दिले विष तुझ्या बाबाने दिले आई तुला पण वाटतंय मी मारावं हो तुझ्या बापाला वाटतंय तू मारावं म्हणजे मला सुद्धा तेच वाटतंय तुला मारावं लागतंय मीराबाईनं विषाचा प्याला हातामध्ये घेतला आणि कृष्णाकडे पाहिलं त्या गोविंदाकडे पाहिलं विष पिली हसत हसत विष मीराबाईनं पिलं मीराबाईच्या देहाला काहीही फरक पडला नाही
पण पांढरी शुभ्र कृष्ण मूर्ती असणारी मात्र काळी ठिक्कर पडली होती. कृष्ण काळा पडला. मीराबाई हसतच राहिली. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत मीरा हासिरे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजाजीने भेजा, विषाचा प्याला राजाजीनं पाठवला. राजानं ते विष मीराबाईनं आनंदात पिलं. विष पचवून सुद्धा मीराबाई हसतच राहिली. आणि ज्याची भक्ती केली तो गोविंद मात्र काळा पडला. याचा अर्थ गोविंदाचा छंद लागल्याच्या नंतर भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये अंतरच. तुम्हाला आता झोपायला लागले, कारण लगेच कळतं मला. मधून 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 एक जांभळ्या द्यायला सुरुवात झालेली. हो, मागच्या कोपऱ्यात तिकडे तिकडे चांगलं लक्ष असते माझं. हॅलोजननं घोळ केला तेव्हा आता मागच्या दिसताना नाही तेवढं स्पष्ट, पण लगेच कळतं. आता वातावरण 11ला 3 मिनटं राहिलीत म्हणजे 2.25 मिनिटात गुंडाळलं पाहिजे. त्याची जाणीव मला, मी लय हुशार आहे. मग गोविंद ते काया भेद नाही. पहिल्या चरणामध्ये आपण जवळजवळ 40 मिनिटं पाहिलं. गोविंदाचा छंद लागला पाहिजे, त्याची उंची काय असली पाहिजे, तो गोविंद कसा असतो, त्याला कसा मिळवायचा, याच्यावरती 40 मिनिटं घालवली. आणि त्याला मिळवण्याकरता प्रयत्न केल्याच्या नंतर तो आपलासा झाल्याच्या नंतर त्या गोविंदामध्ये आणि भक्तामध्ये अंतरच राहत नाही. दुसरं चरण मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा, देवामध्ये भक्तामध्ये अंतरच राहत नाही. तिसऱ्या चरणामध्ये आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, कंठी प्रेम दाटे नैनी हृदयी प्रकटे राम रूप, ही अवस्था होती ईश्वराच्या प्राप्तीकरता. मुळात वारकरी साहित्यामध्ये जी प्रकरणं आहेत त्यातलं धरणे करायला उपदेश नावाच्या प्रकरणातील हा अभंग आहे. हो, तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली पर्याय का ते, देवाचे उचित एकादश अभंग आणि महाफळ त्याग करून गेला. देशपांडे नामक तुमच्या भागातला एक ब्राह्मण, बीड परगण्यातील एक देशपांडे नामक ब्राह्मण देहूमध्ये आळंदीमध्ये आला. ज्ञानोबरायांना म्हणलं मला कष्टच करायचं नाही, श्रीमंत बनायचे, मला अभ्यास करायचा नाही पण पंडित बनायचे. ज्ञानोबराय म्हणले कष्ट न करता श्रीमंत हे बाबा आपल्याकडे जमत असते, अभ्यास न करता पंडित हे काय, ज्याला पंडित बनायचं त्याला अभ्यासच करावा लागेल, ज्याला मोठं व्हायचं त्याला कष्टच करावं लागेल. आणि बिना कष्टाचा मोठा झालेला 2 वर्षांनी पुन्हा रस्त्यावर येतो. कळतंय ना? मोठं होण्याकरता कष्टच करावे लागतात. एखादा रात्रीच्या पोटात मोठा झालेला दिसला, अशी एक रात्र येते की तो पुन्हा रस्त्यावर येतो. कष्ट करावंच लागतं, कष्टाला पर्याय नाही. नीट ऐका, ज्ञानोबरायांजवळ तो काका बसलाय, मला कष्टच करायचे नाही, श्रीमंत बनायचे, अभ्यास करायचा नाही, पंडित बनते. म्हणले देहूला जा बाबा, तुकाराम महाराजांनी आपल्याकडे नको. मग ते तिथनं देहूला गेले. तुकाराम महाराजांना सांगितलं मला ज्ञानोबरायांनी पाठवले आळंदीवरून. कशा करता? मला अभ्यास न करता पंडित बनायचे, कष्ट न करता श्रीमंत बनायचे. कुणी पाठवलं? माऊलीनं पाठवलं. माऊलीची आज्ञा शिरसावंद्य असल्यामुळं त्या ब्राह्मण काकांना समोर बसवलं. कुणी पाठवलंय? फक्त माऊलीनं पाठवलंय म्हणून समोर बसवलं. आणि कष्ट न करता श्रीमंत. काय ज्ञानेश्वरी उणे
ते हे पाठविले धरणे. काय माझ्या माऊलीकडे न्यूने, काय कमी, कशाची कमतरता ज्ञानोबा ऐकणे ते माझ्याकडे पाठवले हे पार्सल. ज्ञानोबा म्हणले बस. आणि 11 अभंगाचं अभंग पत्र एक तुकाराम महाराजांनी त्याला दिलं. 11 अभंग लिहिले आणि एक श्रीफळ होतं, ते श्रीफळ त्याला दिलं. ते श्रीफळ छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराना देण्याचा प्रयत्न केला, त्याने तो स्वीकारला नाही. छत्रपतीने तो नारळ एक फोडला, त्याच्यातलं खोबरं काढलं, त्याच्यात हिरे मोती माणिक भरले आणि तो नारळ तुकाराम महाराजांना दिला होता. महाराज म्हणले कोणाला तरी प्रसाद म्हणून द्यायला कामाला येईल, तो मांडी खाली होता महाराजांच्या. आणि 11 अभंग लिहिले होते आणि तो नारळ आणि ते 11 अभंग दिले. त्याला सांगितलं हे 11 अभंग चांगले पाठ करून तसा वाघ पंडित बनशील. आणि तो नारळ दिला, हा नारळ गडीवरून फोडून खातो श्रीमंत बनशील. हे म्हणलं 11 अभंगाचं एवढं कागद लिहून दिलं आणि त्यानं कोण पंडित बनतो का, आणि ते नारळ कोण श्रीमंत बनतो का. ते असं तुकाराम महाराजांच्या अंगावर टाकलं त्या काकाने आणि रागानं निघून गेलं पायपटत. आणि मग तुकाराम महाराजांनी एक पत्र तयार केलं. तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली परी ऐका ते. देवाचे उचित एकादश अभंगाने महाफळ त्याग करून गेला. देवाचे 11 अभंग मी लिहून दिले होते आणि एक महाफळ श्रीफळ त्याचा त्याग करून गेला. त्याची आता वाईट अवस्था होणार आहे, त्याला मी जबाबदार नाही. त्या 11 अभंगाचं जे अभंग पत्र आहे त्याला धरणे करायला उपदेश म्हणले. त्या अभंग पत्रातला हा अभंग आहे. त्या धरणे करायला तुकाराम महाराजांनी सांगितलं गोविंद गोविंद म्हणाला, गोविंदाचा छंद लाव. मग देवामध्ये तुझ्यामध्ये, अरे पंडित आणि श्रीमंत बनायची स्वप्न बघू नको, देवच बन. मग कसा देव बनणार, तो गोविंदाचा छंद ज्याला लागला तो देव बनतो. अभंगाचा खरा आशय तुला गोविंदाचा छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवात या. अवस्था होते कंठी प्रेम दाटे नाही निरोटे हृदयी प्रकटे रामरूप आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवात या. टाळे वाजवा सर्वांनी विठोबा. आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवात या. 3 चरण आपली संपलेली आहेत बरं का. 3 चरणांवरती तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न. कुणी म्हणण्याचं कारण नाही परत आम्हाला या चरणातलं हे कळलं नाही. अगदी तंतोतंत आणि मुद्देसूद एका एका शब्दाचा अर्थ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. दिवस पहिला आहे हो, आणि पहिल्या दिवशी तर मोठी जबाबदारी असते. पहिल्या दिवस सुरुवात चांगली व्हावी लागते या हेतून मी तुमच्याबरोबर बोललो. कीर्तन सुरू करण्यापूर्वीच मी सूचना दिली होती, त्या उंचीनं तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकताय. कीर्तनामध्ये मुक्त संवाद करत असताना एखादा चांगला मुद्दा जर सुटला तर ते श्रोत्यांचं नुकसान असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ओघाओघानं चांगलं सुचावं वक्त्याला आणि ते तुमच्यापर्यंत पोचावं या हेतून सुरुवातीला सांगणं गरजेचं असते. मग त्या धरणे करायला उपदेश करत असताना ते अभंगपत्र तयार केलं. ते 11 अभंगापैकी धरणे करायला उपदेश, त्यातला हा अभंग गोविंदाचा छंद म्हणायला लागल्याच्या नंतर जशी मीराबाईचं प्राशन विष मीराबाईनं केलं, पण देव काळा पडला. गोविंद ते काया, भेद नाही देवातया आणि आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन ही अवस्था होत असते. आणि पुढे जाऊन महाराज म्हणतात ही कशावरून काय कसं शक्य आहे. छंद एखाद्या गोष्टीचा आपल्याला छंद जर लागला ना, बघा ऐका. तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी, मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवातया. एखाद्या भेंगुरटीला त्या आळीला छंद लागतो भेंगुरटीचा, टोचणार 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 टोचणार. ती तांदळातली आळी कशी आहे, तांदळातली आळी माहिती, आळी उचलून घेऊन जाते ती भिंगुरटी माहिती. कुंभारी नसते बघा, मोठ्या पंखाची, एवढं मोठं असते, एवढी मोठी त्या आगे मावाच्या माशासारखी माशी असते मोठी. ती त्या आळीला उचलती, तांदळातली वगैरे आपली आळी असते ना छोटी, ती आळी उचलती आणि तिच्या मातीच्या घरट्यात नेऊन ठेवती आणि तिला टोचते अशी. ते धडपडते, ती आळी धडपडते. पुन्हा 5-10 मिनिटांना ती कुंभारांनी पुन्हा ठणका मारते, धडपडतं परत. तिला ध्यास लागतो, येते का काय, टोचते का काय. जर्जर झालेलं असते, बेजार झालेलं असते पार ते.
अरे 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 ती कुंभारी येणार मला टोचून जाणार, ती येणार मला टोचून जाणार. खाण्याकडे लक्ष नाही, पिण्याकडे लक्ष नाही, झोपेकडे लक्ष. तिला एकच ध्यास, येते का काय, टुसते का काय, येते टुसते. कुणाचा ध्यास लागला आहे ना जागी? कीर्तन संपलं, एकाच मिनिटात संपवणार आहे. कुणाचा ध्यास लागला? त्या आळीला कुंभारणीचा ध्यास लागला. येते का काय, टोचते का काय, येते का. ते टोचलं की लय दुखायचं ना, धडपडायची ती आळी. आणि ती कुंभारीण पुन्हा फिरून यायची, मातीच्या घाटात पुन्हा तिला टोचून जायची. पुन्हा 15-20 मिनिटांनी यायची, पुन्हा ती सारखा तिला ध्यास. आली आली आली, टोचलं आली आली, टोचलं येते का काय, टोचते काय, असा त्या ध्यास लागतो त्या भिंगुरटीचा. आणि एक दिवस तिलाच पंख फुटतात. कुणाला? कुंभारणीचा ध्यास आळीला लागल्यामुळं आळीचीच कुंभारीण बनते. तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी. कुंभारणीचा ध्यास आळीला लागल्यामुळे आळीची कुंभारीण झाली. तसा भक्ताला ध्यास देवाचा लागल्याच्या नंतर भक्तच देव बनतो. ज्ञानेश्वर करविली तैशी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. यथामती यथावकाश संकल्पित वेळामध्ये अभंगाचा गोळार्थ तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा श्री ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणावरती, नाथसाहेबांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी मला थांबावं लागते. ग्रामस्थ मंडळ सोनकिरे, आबाल वृद्ध महिला पुरुष, विशेषतः सर्व महिला मंडळ मायमावल्या, तुम्ही चांगली उपस्थिती या ठिकाणी तुमची आहे. पहिल्या दिवशी एवढी गर्दी बरं का. डेप्युटी सगळे ग्रामस्थ बरं का. लाडसाहेब कुठे गेले? हे पडदे उद्या ठेवू नका. पहिल्याच दिवशी पॅक झाले तर ते थोडं वाढवावं लागते पुढे बहुतेक. हो 50 वर्षे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण निमंत्रण द्या. उद्या वगैरे राहिली असती तर गावागावामधून पत्रकं द्या. लोकांना सांगा 50 वर्ष आम्ही मोठ्या दिमागात मोठ्या आनंदामध्ये साजरं करतोय. ऐतिहासिक क्षण आहे हा सोपा नाही. 50 वर्ष तुम्ही संपन्न करताय. मी सांगितलं 48व्या वर्षी भक्ताचा देव बनतो. एकाच देवाची सेवा केल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्गात आहे आपण. म्हणून तुम्हाला खूप 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 मनापासून धन्यवाद देतो. भगवंताचा छंद लागला पाहिजे. त्याचा छंद लागल्याच्या नंतर आपणच कळत न कळत आपण देव बनून जातो. म्हणून तुम्ही खूप चांगलं कीर्तन ऐकलं. मनापासून सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबावं लागते. ग्रामस्थांचं प्रचंड प्रेम आहे. मी ग्रामस्थांना आमच्या श्री विठ्ठलधामचे काही व्हिडिओ फोटो वगैरे पाठवत असतो. आमचे डेप्युटी असतील, लाडसाहेब असतील, या सर्व मंडळींना. आणि ते ऋणानुबंध थोडे प्रेम प्रीतीचे बांधले. काय देणं नाही घेणं नाही काय नाही. हो मला पहिल्या रट्ट्याला विचारलं, महाराज तुमचं काय? आपलं काहीच नसतं म्हणलं. काय आमचं हे आमचं नाही. लक्षात वाईट वाटतं. ग्लानी आहे संप्रदायामध्ये, मोठं संकट आहे संप्रदायावरती आले. बघा ना जीवाचं रान करून ही काय कलाकार मंडळी इथं जीव ओतता येतं. हो 2 पैसे ह्यांना जास्त द्या. हो या लोक हे बघा ना अख्खं घामानं ओलं झालं असेल. सोपा नाही विषय. आणि शिकण्याकरता 7-7, 8-8, 10 मी 16 वर्ष झाली गुरुकुलचा आहे. हो का माझा विद्यार्थी तुमच्याच तालुक्यातला आहे. सुंदर कीर्तनकार आहे. खूप नामांकित कीर्तन आहे आपल्याकडे अमरापूरचा. हो 8-9 वर्ष माझ्याकडे काढलीत. 2री-3रीला होता त्यावेळी माझ्याकडे आला होता. खूप चांगली कीर्तनं करतोय. असे महाराष्ट्राला शेकडो कीर्तनकार दिलेत, चांगले गायक दिलेत, चांगले वादक दिलेत. प्रति पंढरपूर जवळ 5.25 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातलं पहिलं प्रति पंढरपूर श्री विठ्ठलधाम उभं केलंय. श्री विठ्ठलधाममध्ये राहणाऱ्या मुलांना जेवण, खाणं, राहणं, शाळा आणि 15वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण मोफत आहे. पूर्ण 1 रुपया घेतला जात नाही. महाराष्ट्रातली पहिली वारकरी संप्रदायाची सहकारी संस्था सुरू केली. श्री विठ्ठल वारकरी सहकारी पतसंस्था सुरू केली 2017 साली. आणि जवळजवळ 5 कोटी रुपयापेक्षा जास्त वारकऱ्यांना वाटले. गळ्यातली तुळशीची माळ दाखवा आणि ठेवीला 2% व्याजदर जास्त. गळ्यातली तुळशीची माळ दाखवा आणि कर्जाला 1% व्याजदर जास्त. हा संकल्प केला. वारकऱ्यांपर्यंत पैसे पोच केले. ते वारकऱ्यांनी कोणी गाया, कोणी बैल, कोणी शेळ्या, कोणी हे सगळं शेतीपूरक त्यांनी वस्तू खरेदी केल्या. त्याच्यातून पुन्हा आमच्या श्री विठ्ठलधामनं दुधाचं संकलन केलं. आमच्या श्री त्या दुधावरती प्रक्रिया केली. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, बासुंदी, कंदी, पेढा, तूप तयार केलं. मुंबईमध्ये विकायला नेलं. आणि मुंबईला 6 ते 7 आमची AC शोरूम. श्री विठ्ठलधामचे विद्यार्थी मोठमोठी एका लाखो रुपयामध्ये एका दुकानाचा आमचा धंदा आहे. लक्षात घ्या. ते श्री विठ्ठलधामची पोरं करतात. ज्या दिवशी पोराचं ग्रॅज्युएशन होईल त्या दिवसापासून त्याच्या हाताला काम आहे. त्या दिवशी त्यानं इकडं तिकडं कुठं फिरत बसायची गरज नाही.
एखादा राहुल सारखा नशिबवान कीर्तनकार म्हणून गाजतो. किती रेशो महाराज. आळंदीमध्ये संस्थेमध्ये असणारी 60-70 पोरांची बॅच असल्यातले 2 विद्यार्थी फक्त चांगले कीर्तनकार होतात. हो, बाकीच्यांची काय अवस्था आहे, फार अवघड आहे. मग त्याच्यातून त्यांना जी कला अवगत नाही झाली, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या हाताला लगेच काम येते. त्या दिवसापासून असा प्रोजेक्ट उभा केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस श्री विठ्ठलधाम आमचं तेजस्वी होते. ग्रामस्थांना फक्त एक विनंती आहे बरं का, एकदा या सगळेजण या, महाबळेश्वर फिरवतो तुम्हाला. अवघ्या 10-11 किलोमीटरवरती आमच्या गावापासून महाबळेश्वर आहे. एक डोंगर फक्त पलीकडे गेला चालत, असा चालत जायची पहिली लोक. आता गाडी झाली की माझी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या गावाच्या जवळ आमच्या तिकडे गावी. एकदा त्या भागात या अशी विनंती करतो सर्वांना. हो, म्हणजे तोंडावली मंडळी तरी या सगळी, मुख्य ज्याने तुम्ही तरी या. हो, अशी विनंती करतो. फक्त आधी एकदा मला फोन करून या, मग तुमची व्यवस्था त्या 12 महिने अन्नदान सुरू आहे, राहण्याची व्यवस्था आहे, भक्त निवास आहे प्रचंड मोठं, आणि भारत देशातील सगळ्यात मोठी आता 51 फुटी विठ्ठल मूर्ती आपण त्या ठिकाणी तयार करतोय. हो, एकदा सगळ्यांनी या, एवढीच विनंती तुम्हाला करतो. तुमच्या सप्ताहाचं 50वं वर्ष आहे आणि माझं 40 पूर्ण 41 सगळं जातोय मी. आता तुमच्या सप्ताहाचं 100वं वर्ष व्हावं आणि मी वयाच्या 91व्या वर्षी तुमच्या गावात कीर्तनाला यावा, एवढीच अपेक्षा. माझं 91 वर्ष वय असेल असं का ते देवानं जर ठेवलं तिथपर्यंत, तर नक्की आता कोण त्यातले, आता ह्यातलं तरुणांपैकी कोण आता 60-65-70 इथले अजून 50 वर्षांनी राहणार नाहीत. पण जे राहतील त्याने ध्यानात ठेवा. मला 50व्या वर्षी पहिल्या दिवसाचं कीर्तन केलंय मी. हां, असू द्या बरं, ठीक आहे, जाऊ द्या. 100 लई लांब होते, 75ला असं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना देऊन या ठिकाणी मला थांबावं लागते. पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो. खूप सुंदर आमच्या बळीराम महाराजांनी कीर्तन असं उचलून घेतलं. त्याच्यानंतर आमचे महेश महाराज सुंदर मृदंगावरती थाप, ज्याने अगदी असे, म्हणजे कसं आहे, मला गाणं कमी येतं बरं, मी गाण्यातलं कच्चं आहे, आपलं जे कमी आहे ते कमीच म्हणावं ना. पण असं करेक्ट प्रमाणे दिली ना की कीर्तनाला मजा येते, लक्षात ठेवा. म्हणून गायक अर्धा कीर्तनकार असावा, गायक आहे ना अर्धा कीर्तनकार असावा, आणि ज्याची कीर्तन करण्याची योग्यता नाही ना त्यानं गाण्याला उभं राहू नये. लक्षात घ्या, करेक्ट प्रमाण आली पाहिजे, अशी सुंदर प्रमाणे दिली. पकवाजा अर्धा गायक असावा. हो, अर्धा गायक असावा, माहिती त्यांचं ते स्वतः त्यांचं जुमतं, नजरेच्या खुणं सगळं त्यांचं चालतं ते. हो, आणि कीर्तनकार अर्धा गायक असावा, अर्धा पकवाजा असावा, आणि अख्खा कीर्तनकार असावा. कीर्तनकार हो हो, नाही तर हे बी नाही स्वतःची तर तारांबळच, म्हणजे असा कीर्तनकार चालत नाही. तर हे सगळे चांगले कलाकार असल्यामुळं पहिला दिवस यशस्वी झाला. आता इथून पुढं चढच लागणार आहे. चांगले कार्यक्रम ठेवलेत. आता मी तसा 3 तारखेचा मानकरी, आपलं तुमच्या विनंतीला मान देऊन पहिल्या दिवसाला विठ्ठल कृपा करून सांगतो, माझा पहिला दिवस आहे आज. कीर्तन संपल्याच्या नंतर जय विठ्ठल झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होतं. ते ज्ञानेश्वर माऊली भजन ऐकायच्या आधी जर कोण गेला ना, तेवढं कीर्तन ऐकलेल्याचं काहीच पुण्य मिळत नाही. लक्षात ठेवा, ते एक पद्धत आहे. शेवटचं भजन म्हणजे माऊलीच्या त्या मेन भजनाचा अपमान झाल्यासारखं असते. तर चांगले कीर्तनकार आपल्या गावात आता येणार आहेत. उद्यापासून ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि त्याच्यानंतर सर्वांनी उठायचे. विठ्ठल जय विठ्ठल झाले. आता काय सूचना, उद्याचं कीर्तन कोणी कीर्तन करू द्या, आर्यन महाराज गोरड यांचं कीर्तन होईल. सकाळी काकड आरती होईल, दिवसभर पारायण होईल, संध्याकाळी प्रवचन होईल, संध्याकाळी हरिपाठ होईल. त्याच्यानंतर 9 ते 11 आर्यन गोरड या बाल कीर्तनकार यांचं उद्या 9 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन होईल. सगळ्यांनी वेळेत कीर्तनाला हजर राहा. ज्ञानेश्वर माऊली